नमस्कार मित्रांनो, तर बघा आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो। तर बघा तुमच्या डिमांड होतं तो गणपती का बसवला नाही। तर बघा आमच्यात काही गणपती बसवत नाही, तर त्याच्या मागचं लॉजिक काय न बसवायचं कारण आणि का नाही बसवी ते आपल्याला ऍक्च्युअली काय माहित नाही। एवढंच माहिती की नाही बसवीत, पण त्याच्या मागचं लॉजिक आपल्याला काय माहित नाही। तर आई त्याचं लॉजिक सांगणार आहे, थोडंफार थोडी माहिती देणार आहे। तर बघा ऐकून आपले 2-4 शब्द ऐकू। गणपती का ना बसवीत, का नाही बसवीत आणि केव्हापासून बसवीत नव्हते गणपती, तर आई सांगणार आहे। तर ऐकून आईकडे जर आपण कॅमेरा फिरूया। आई गणपती का बसवीत नाहीत ग आपण? काय विषय याच्या मागचं लॉजिक काय आहे? मला सांगता येत नाही काय तर असं बसविला नसेल। काय बसवत आपल्या पहिल्यापासूनच बसवत नाही, पहिल्यापासूनच कोणत्या आजारी पडलं होतं म्हणून ते धार्जिन नाही बसवायला आपल्याला म्हणून बसवत। बघा पहिलं बघा मी किती बारीकच असेल का, मी जन्मलो पण होतो। मी जन्माच्या आधीच गणपती बसविण्यात कोणतरी आमच्याच फॅमिलीमध्ये आजारी पडलं होतं। मग कुठंतरी बामणाकडे गेले बघायला। मग बामणाकडे बघायला गेल्यानंतर बामणाने सांगितलं की तुम्हाला गणपती नाही दार्जिन, तुम्ही गणपती पण बसू नका। आमच्यात लक्ष्मी गौराई पूजन आमच्याकडं ती पण नसतंय, गणपती नसतात, गौराई पूजन पण नसते। आता गौराई पूजन का करीत नाही तर हे पण माहिती आपण ऐकून सविस्तर जाणूया। आपल्याला कशा म्हणून? पहिल्यापासूनच नाही ना, आपल्यात लक्ष्मीच नसतात पहिल्यापासून लक्ष्मी नाहीत का? नाही म्हणजे कवापासून? म्हणजे मी जन्माच्या आधीपासून नाही? अरे जन्म तेव्हापासून नाही का लक्ष्मीच नाही। म्हणजे तू मला असं आठवत नाही लक्ष्मी आहेत का नाही ते सुद्धा। तर बघा मेन विषय म्हणजे माझ्या मम्मीचं मामाचं गाव पण हीच आहे आणि माझं गाव पण हीच आहे। ती मम्मीला हिथंच दिलंय आणि मम्मीला पण काय गोष्टी माहित आहे हिथं। तर बघा माझं पप्पा आणि मम्मी दाजी, मम्मीचं लग्नाच्या आधीचं नातं दाजीचं नातं लागत होतं, पण आता नवरा बायकोचं नातं लागते लगीन झाल्यावर। आता बघा मम्मीचं माझं ती मामाचं इथं काय फुलून सांगायची गरज नाही। तर बघा आमच्या मामाची तर लक्ष्मी असतात का नाही ग? भाऊ असतं का आईची तिकडे मम्मीची तिकडे असते। तर बघा जर माझ्या मामाची जर तुम्हाला लक्ष्मी बघायच्या असल्या तर खाली कमेंट करा मला, तर मी लक्ष्मी दाखवणार आणि माझ्या मामाचं घर हे दाखवतो आणि लक्ष्मी दाखवतो। मामीने बसले, ती म्हणतो तुझ्या आईला मामाने बसले, मामीने बसलेलं सॉरी ती दुसरीवरती। तर जाऊ द्या। तर कवा जायचंय प्लॅनिंग आईकर कॅमेरा करून आईच्या तोडून ऐकूया। कवा जायचं मामाची लक्ष्मी बघायला? काय माहिती, तू जाऊन ये ना। हा आता मी आजच आले जाऊन। हा लक्ष्मी बघायला कशाला जायचं, तू जाऊन ये। कवा जाऊ मी? जातो बुधवारी। तर बघा मित्रांनो आज कोण वार आहे? आज संडे, म्हणजे आज रविवार, उद्या सोमवार, उद्या मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे गुरुवारी जातो मी। तर बघा मामाच्या घरात मोठ्या बंगल्यात लक्ष्मी बसवल्या, तर मी गुरुवारी फायनल गुरुवारी बघायला जाणार आहे मी। तर तिथल्या लक्ष्म्या दाखवतो आणि तिथलं मी शूट दाखवतो बघा। तर तिथं कसे लक्ष्मी आहेत, मामाचं घर पण दाखवतो आणि आपल्या गौराई पूजन पण दाखवतो बघा। तर बघा काय आता शेवट ब्लॉग एंड करायचं, तुझं म्हणणं काय आहे? म्हणजे आता जेवणाला काय बनवायचे? आता मसाला भात। ओके ओके ओके। बघा खूप दिवसातून आता मी मसाला भात खायला लागलोय। तर आई लागडे चहा केला नाही, पप्पा गेलं तिकडं भावाला आणायला, दूध पिशवी आणते। तर येता दूध पिशवी दुधाचं पाकिट आणते। किती वाला असतं? 30 रुपये बघा 30ला पाकिट असते ते दुधाचं पाकिट। ते आणणारे आता भाऊ आणि पप्पा आणणारे ते येते। आता भाऊ तिकडे गॅरेज वरती कामाला आहे ना, मग त्याला यायला उशीर होतो। जर पुढं 2 व्हीलर वगैरे गॅरेजला का सर्व्हिसिंगला कुठं मोटरसायकल असल्या गाड्या पुढं काम नीट करायला, तर त्याला उशीर होतो। चला जाऊ दे, येत्या मी त्यांचे एक सेपरेट ब्लॉग येणार आहे। हा ब्लॉग इथं शेअर करतो बघा।
तर बघा आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या गौराई पूजन का करत नाहीत आणि गणपती का बसवत नाहीत तर सविस्तर माहिती आमच्या मातोश्रींनी सांगितली, म्हणजे माझ्या मम्मीने सांगितली. तर कॅमेरा आईकडे फिरतो ब्लॉगला मी आईच्या तोंडून मी एंड करतो. आई कर माझ्या ब्लॉगला एंड आता तो. तर बघा आमच्यात गौराई पूजन नसतात म्हणायचं. हास हाय कर ये बंद करू का. तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हण लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे शेअर करा. बाय बाय असं कर. बाय.